डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चिरायू आहे भारतीय संविधान चिरायू आहे चिरायू आहे भारतीय संविधान चिरायू आहे श्रेष्ठ आहे भारतीय संविधान श्रेष्ठ आहे श्रेष्ठ आहे भारतीय संविधान श्रेष्ठ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो संविधान दिनाचा जय असो संविधान आवाजित राहण्याबाबत भारत पालिकेची भेट जी आहे जय असो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेबांच्या संविधानाची अत्यंत गरज आहे। कारण आज आमचा समाज जो आहे तो भारतीय जनता फटेंगेच्या नावावर या काही देशामध्ये चाललेलं आहे, हे घुसखोरी चाललेली आहे, हे कुठेतरी संपवायचे आहे। आणि बाबासाहेबांचं संविधान जिवंत ठेवण्यासाठी आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी चिंगारे साहेब यांना ही प्रतिभा भेट देण्यासाठी जात आहोत। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान जय असो भारतीय संविधान दिनाचा भारतीय संविधान दिनाचा जय असो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। थँक्यू सर। संविधानाला आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लोकसभेला देशाला अर्पण केले, त्याला 75 वर्ष सुरुवात होत आहे। आणि त्या अमृत महोत्सवानिमित्त सर्व राज्याच्या सर्व कार्यालयात प्रमुख कार्यालयात संविधानाच्या प्रतीचं प्रिएम्बल हे सगळ्यांच्या केबिनमध्ये असलं पाहिजे। जसं देशाचे पंतप्रधान लावले जातात, राष्ट्रपती लावले जातात, मुख्यमंत्री लावले जातात, पण देशाचं संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे। त्यामुळे संविधानाची एक उद्देशिका हे प्रत्येक कार्यालयाच्या प्रमुख पदाधिकाऱ्याच्या कार्यालयात, कलेक्टरमध्ये, पोलीस कमिशनरकडे, महापालिका आयुक्ताकडे, COकडे, कोर्टामध्ये सर्व ठिकाणी ही प्रतिमा लागली पाहिजे। म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना, पोलीस कमिशनर साहेबांना, ठाणे महानगरपालिका आयुक्तांना, COना, ठाणा ग्रामीण SPना आम्ही संविधानाच्या प्रति फ्रेम करून अर्पण करणार, त्यांना देणार आहोत। आणि भारतामध्ये राहिलेल्या सर्व जनतेसाठी आज आनंदाचा दिवस आहे। कारण 75 वर्ष आज सुरुवात होत आहे। बाबासाहेबांनी आम्हाला जे संविधान दिलेलं आहे, आज 75 वर्षानंतर सुद्धा आज संविधान फक्त आपल्याला जिवंत ठेवू शकते। आपण बघितलेलं आहे की गेल्या ज्या 24 लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहे, यामध्ये जो काही घोळ चाललेला आहे, भारतीय जनता पार्टी आणि RSSनी संविधानाबद्दल जे काही विचार मांडलेले आहेत त्यांचे विचार खोडून काढण्यासाठी आणि देशातील जनतेचा, बहुजन समाजाचा, OBC समाजाचा जो आक्रोश आहे, तो आक्रोश आपल्या याच्यापर्यंत, दिल्लीपर्यंत, संसदेमध्ये पोहोचवण्यासाठी फक्त आणि फक्त संविधान आपलं रक्षक करू शकते। आज वाघमारेंच्या मार्फत आणि आपल्या सर्वांच्या मार्फत OBC जन आक्रोश मोर्चाचा संस्थापक म्हणून आम्ही आज या ज्या प्रतिभा आहेत या आम्ही माननीय जिल्हाधिकारी, माननीय आमचे जे पोलीस कमिशनर आणि माननीय ठाणे महानगरपालिका आयुक्त आणि माननीय ZPचे CO साहेब आणि माननीय जिल्हाधिकारी न्यायालयामध्ये या प्रतिभा आम्ही आज भेट देत आहोत। आम्हाला आज आनंद होतोय की या भारतामध्ये बाबासाहेब संविधान यापुढे सुद्धा जिवंत राहील आणि ते सर्व जनमानसांमध्ये पोहोचण्याचं काम आम्ही जनता करू। पूर्ण सुरू व्हायला आता सुरुवात झालेली आहे आणि या वर्षभरात असाच जल्लोष सातत्याने सगळ्या भारतीयांकडून व्हावा अशी शुभेच्छा असं व्यक्त करून या संविधानाने आतापर्यंत 75 वर्षामध्ये जे एक खंडता जी काही आबादी ठेवलेली आहे तशीच पुढे आबादीत राहील अशी आशा व्यक्त करून भारतीय जनतेला या शुभेच्छा देऊन भारतीय जनतेकडून ती अपेक्षा व्यक्त करू। धन्यवाद।